सार्थ श्री बाळमामा विजय ग्रंथ अध्याय 22. जे मामांचे पाय धरतात, भक्त बनतात, मामांच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात, अशा लोकांना मामांची सेवा करण्याचं भाग्य मिळते, म्हणजे स्थान प्राप्त होते. नेसायला धोतर, खायला भाकर असा साधासुद्धा राहणारा बाळूमामा परोपकारी, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी झटणारा आहे, पण स्वतःसाठी कोणताही भोग सुख भोगत नाही. एकदा मेतके गावातील बळवंत पाटलांच्या घरी बाळूमामा गेले व बाळूमामाने त्यांना आंबोळी खावीशी वाटते असं सांगितलं. श्रद्धावान व भोळ्या भाबड्या पाटलीनीला अनायसे आलेली उत्तम संधी लाभली. अत्यंत भक्तिभावाने पाटलीनीने आंबोळी करायला घेतल्या, पण आंबोळीसाठी लागणारे दूध पाहिजे होते. घरी दूध नसल्याने ती बाहेरून दूध आणण्यासाठी बाळूमामांना कळू न देता पदराखाली पेला लपवून ती बाहेर जाऊ लागली. त्यावेळेला मामाने तिला विचारले, कुठे निघालीस? पाटलीन म्हणाली, दूध आणायला जाते मामा. मामा म्हणाले, अगं घरी म्हैस आहे, तिचं का दूध काढत नाहीस? पाटलीन म्हणाली, मामा 6 महिने होत झालं, म्हैस अटली आहे. मामा म्हणाले, मला याच म्हैशीचे दूध खायचे आहे. त्यावेळेला पाटलीनीला प्रश्न पडला की आता हे कसं होणार. मामांनी पाटलीनीला सांगितलं. पाटलीनीला मामांच्या बोलण्याचा अर्थ काही कळना, ती बुचकळ्यात पडली. तेवढ्यात मामा पुन्हा म्हणाले, मागं फिर, म्हैशीजवळ रेडकू ने आणि दूध काढ. पाटलीनीनं मामाने सांगितलेला आदेश श्रद्धेने घेतला व ती मागं फिरली व रेडकू म्हैशीपुढे बांधले व दूध काढायला भांडी घेऊन अचळ धुवून पिळू लागली. दुधाच्या धारा स्त्रावू लागल्या. आश्चर्याने तिची मतीच गुंग झाली. आश्चर्याने आनंदाच्या भरात तिनं दूध काढलं, तापवलं. अत्यंत भक्तिभावाने गूळ, दूध आणि आंबोळीचे ताट मामांच्या पुढे ठेवलं. पुढे 6 महिने झालं तरी म्हैस दूध देतच राहिली. त्यामुळे घरचे दूध घरी उपयोगासाठी आले. मामांची वाणी ही परमेश्वराचीच वाणी होय. बाळूमामा कधी शाळेत गेले नाहीत. त्यांनी धनसंपत्ती गोळा करण्याचा हव्यास कधी केला नाही. त्यामुळे व्यवहार हिशोब ठेवणे या गडबडी गोंधळा अडकलेच नाहीत. म्हणूनच काही त्यांच्याकडे पैशाचा तोटा कधी नसायचा. असलेले पाकीट कधी रिकामे नसायचे. अखंडपणे हव्या तेवढ्या नोटा त्या पाकिटातून उपलब्ध व्हायच्या. ज्यांची जी काही अडचण नड असेल ती मामा ताबडतोब पुरवीत असत. परोपकाराची त्यांना आवड होती. संकटानुसार सहाय्य हा त्यांचा छंद होता. मामा जेव्हा फिरतीवर असत तेव्हा त्यांच्याबरोबर शिनगारे असे. मामांची ही परोपकाराची वागणूक बघून त्यांना खंत वाटे, वाईट वाटत असे. त्यामुळे तो म्हणे, अशा तऱ्हेने पैसे वाटाल तर चरितार्थाचं कसं शिल्लक राहणार, काय करणार? त्यावर मामा उत्तर देतात, अरे शिनगाऱ्या, तू आम्हाला पोसतोस काय? मामा एकदा दुपारच्या वेळी झाडाखाली सावलीत बसले होते. त्यांनी हातातील काठी 3 वेळा जमिनीवरती मारली. त्याचबरोबर तिथून एक हांडा वर आला. तो सोन्याने पूर्ण भरलेला होता. मामा म्हणाले, अरे शिनगाऱ्या, घे ते सोने. तेव्हा मनोमन लज्जित झालेले शिनगारे मामांना म्हणाला, मामा, तुम्ही राजे आहात. मी नसत्या नको त्या कारणाची चिंता करत होतो. चुकलं माझं. शिनगाऱ्याने हांड्याला स्पर्शही केला नाही. हंडा जसा वर आला तसाच तो भूमीत गडप झाला आणि शिनगारे सुद्धा मामांच्या परीक्षेत पास झाला. दृढ निष्ठेने, श्रद्धापूर्ण भावाने मामांची सेवा करणे आणि मामांच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे, अशा भक्तांची मामा स्वतः राखण करतात. मामा आपल्या कृपा आशीर्वादाने कुणाच्या शेतातील पिकाचे शेत परक्याकडे जात असताना त्याचे रक्षण करणे, कुणाच्या गणगोताचे रक्षण करणे, वैऱ्यांनी पेटवलेल्या कुण्या
भक्तांच्या गवताच्या गंजीचे रक्षण करणे, कित्येकांच्या अडचणी निवारल्या, कितीतरी भक्तांचे असाध्य रोग बरे केले, अनेकांचा संसार सागर तारून त्यांना मोक्ष मार्ग दाखवला, ज्यामुळे परमेश्वराबद्दल प्रेम निर्माण होते व अज्ञान अदृश्य होते. अशा या 22वा अध्याय इथं पूर्ण होतो. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.